गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुरुपौर्णिमा. तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर बघू शकता इकडं आता मी गौतम बुद्धाच्या मूर्तीचं आता स्नान करून घेते आहे, कारण आता मी पूजेची पूर्ण तयारी आम्ही चालू केलेली आहे. तर भगवान बुद्ध, ज्यांना गौतम बुद्ध म्हणून ओळखले, त्यांनी सत्य, अहिंसा, शांती, मानवता आणि समानतेचा संदेश दिला. त्यांची शिकवण आणि गोष्ट बौद्ध धर्माचा आधार आहेत. बुद्ध सांगतात, संकट असताना आधार शोधू नका. विघ्न किंवा संकट म्हणजेच आयुष्य. जगण्यासाठी एक अवसर दिला आहे असं समजा. प्रवासात जर एखादा दगड वाटेत आला तर तिथं थांबू नका. त्या दगडावर उभे राहा आणि स्वतःची उंची वाढवा. आगीतून यायलाच हवं, त्याशिवाय कचरा जळत नाही. असंच तर आपण पण त्या सत्याच्या मार्गाला जात आहेत. तर चला, तर आता मस्त अशी तयारी चालू केलेली आहे. वैष्णवी पूर्ण आवरून घेते, तोपर्यंत मी खीर वगैरे बनवून घेते. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. बाहुं सहस्रमभिनी नितसायुधन्तम् गिरिमेखलम् उदितघोर स्वसेनमारम् दानादिधम्मविधिना आता मस्तपैकी इकडं सगळी पूजा वगैरे झाली आहे. वैष्णवीने मस्त वंदना पण घेतलेली आहे. आमचं सर्व झालं आहे आता. तर तुम्हाला आमची पूजा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये असं आई म्हणत होते की काहीतरी गोड बनव. तसं तर सकाळी मी खीर बनवलीच होती, तर मी म्हणलं पुरणपोळ्या बनवते. तर चला, तर मग आता इकडं मस्त डाळ घेतलेली आहे मी. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून पण घेतली त्याला. आता मी मस्त त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि हळद टाकून घेणार आहे. आता ह्याला 4 ते 5 शिट्ट्या मी काढणार आहे. आणि इकडं भात पण शिजायला टाकला आहे. त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकले आणि पाणी थोडं जास्त टाकले, कारण आमटीसाठी मला डाळीचं आणि भाताचं पाणी काढायचं आहे. तर चला, आता गव्हाचं पीठ मस्त मळून घेते मी इकडं. तर आता गव्हाचं पीठ मस्त 10 ते 12 मिनटं मळून घेणार आहे, कारण चांगलं पीठ मळलं ना तर पोळ्या पण छान होतात. आता इकडं मस्त तेल टाकून मी अजून मळून घेणार आहे पीठ. तर आता इकडं माझं पीठ मळून झालं आहे मस्त, आणि इकडं भाताला पण आता मस्त उकळी येते. तर चला, आता मी थोडंसं पाणी पण याचं काढून घेणार आहे. इकडं डाळ पण शिजते आहे. तर चला, आता इकडं भाताचं पाणी मी काढून घेते. आता ह्याला वाफेवर ठेवणार आहे मी 10 ते 10 मिनटं. आता इकडं आपली डाळ पण शिजत आली. इकडं भाताचं पाणी काढलं. इकडं आता भज्याची तयारी करून घेते. इकडं मी पूर्ण बारीक करून घेतलं मी हे कांदे मिरच्या. तर आता इकडं बेसन पीठ पण मी घेतले. आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे, थोडंसं मीठ पण टाकले, थोडासा ओवा पण टाकला आहे, थोडा सोडा पण टाकला आहे, आणि थोडे जिरे पण टाकून घेतलेत. आता हे मस्त मी आता कालवून घेणार आहे पीठ. तर आता बेसन पीठ पूर्ण आता भज्याचं कालवून घेतलं मी. 10 मिनटं ठेवते इकडे याला. आता आपली डाळ पण शिजली इकडं मस्त. आता डाळ शिजत आली आपली इकडं. आता इकडं मसाला पण मी लगेच भाजून घेते. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा.
आता आपला मसाला मस्त भाजून झाला. आता टोमॅटो पण टाकलेत मी लगेच भाजायला. तर टोमॅटो कशासाठी, तर कारण डाळीची आमटी करत नाही मी, टोमॅटोचं सार बनवते त्याच्यामुळे. तर आपली डाळ पण इकडं मस्त शिजून झाली. आता इकडं मस्त डाळीचं पाणी पण काढून घेते. बघा टोमॅटो पण मस्त असे भाजून घेतलेत मी इकडं. तर आता एका साईडला मी पुरण पण करून घेते. आता ह्याच्यामध्ये मी थोडी साखर पण टाकून घेणार आहे, कारण आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढं टाकणार आहे साखर. आता आम्हाला तर थोडंसं आईंना वगैरे सगळ्यांना थोडी गोडच पोळी आवडते, त्याच्यामुळे मी थोडी जास्त साखर टाकली आहे. आणि आता हे पूर्ण पाणी साखरेचं आटेपर्यंत मस्त ह्याला हलवत राहणार आहे. तर ह्याच्यामध्ये थोडीशी सुंठ, विलायची आणि बडीशोप मी मस्त वाटून घेतली होती, तर ती पावडर ह्याच्यामध्ये टाकली आहे. आता असं मस्त फिरवून घेते याला. तर आता हे मस्त पूर्ण घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं याला. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ पण टाकले, कारण मला आवडते पुरणपोळी छान लागते थोडंसं मीठ टाकल्यावर. तर पुरण पण आपलं मस्त लागते, जास्त गोड पण नाही आणि चव पण बदलते. तर आता इकडं मसाला पण झाला, इकडं मसाला मी वाटून घेते आणि इकडं पुरण पण झाले. पुरण गार होईपर्यंत मसाला वाटून घेतला आहे मी. तर चला आता आमटीला मी फोडणी देते. तर सगळ्यात आधी मी पातेल्यामध्ये तेल टाकून घेतले. तर थोडंसं जिरं पण टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये, थोडासा कढीपत्ता टाकला आहे आणि घरगुती काळा मसाला, थोडी लाल मिरची आणि हळद मस्त तेलामध्ये अशी भाजली आहे. आता ह्याच्यामध्ये वाटलेला मसाला पूर्ण मी टाकून घेतला आहे. तर हे मस्त फिरवत राहायचं, करपू द्यायचा नाही मसाला. तर आपला इकडं मसाला मस्त शिजत आला. ह्याच्यात थोडंसं मीठ पण टाकलं आहे मी. आता आपले जे भाजलेले टोमॅटो होते त्याचे पूर्ण वरचे जे सालटे आहेत ते पूर्ण असे काढून घेणार आहे मी आणि वाटून पण घेतलेत. आता इकडं मसाला शिजला आहे. आता ते जे टोमॅटोची प्युरी आपण वाटली होती ते मस्त आता या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे. आता हे पण मस्त फिरवून घेते. तर चला आपला आता हे मसाला शिजून होते. बघू शकता आपला मसाला मस्त शिजला आहे. आता ह्याच्यात जे डाळीचं आणि भाताचं पाणी होतं ते पण टाकून घेतलं आहे मी. आता आमटी तर मस्त उकळते आहे. तर एका साईडला मी लगेच भजे पण काढून घेते. बघू शकता इकडं मस्त भजे तळून होत आहेत आपले. असेच आता मी थोडे थोडे सगळे भजे पण तळून घेते. तर आपले भजे इकडं तळून झालेले आहेत बघू शकता. आणि इकडं आता पोळ्या राहिल्या, तर पोळ्या पण आता मी करून घेते. बघा आपली एक पोळी झाली आहे. आता इकडं पुरण आहे. आता इकडं प्लेटीमध्ये मी तूप पण काढून घेते थोडं पोळीला लावण्यासाठी. तर चला आता आपण पोळ्या पण करून घेतो. आपली पोळी पण झाली आहे एक. तर बघा किती मस्त अशी पोळी फुगली आहे इकडं. आणि आता मस्त तूप लावून घेते मी याला. मला पोळ्या करायला इतक्या आवडतात ना, पण खायलाच आवडत नाही. काय माहिती, पण मला पोळ्या करायला खूप आवडतात, पण मला खायला आवडत. चला आता मस्त इकडं एक एक पोळ्या अशा मस्त सगळ्याच करून घेते आता. बघा किती मस्त पोळी फुगली आहे. माझ्या प्रत्येक वेळेसच पोळ्या खूपच छान होतात. तर चला आता सगळ्या पोळ्या अशा एक एक करून घेते मी. तर इकडं आता प्रसादासाठी मी आता काढून ठेवते थोडंसं. तर जेवढं पण आपण जे काही बनवलेलं आहे ते सगळं प्रसादासाठी काढून ठेवणार आहे. नंतर आम्ही हे प्रसाद ठेवून वंदना वगैरे घेऊन मग आम्हाला पण जेवायला घेणार आहे मी लगेच. तर आता इकडं प्रसादासाठी सगळं काढून ठेवले. तर चला आता लगेच आम्ही पण वंदना वगैरे झाली आहे. आता इकडं मस्त जेवायला वगैरे घेतलं आहे आम्ही पण. तर आजची आमची गुरुपौर्णिमा अशी झाली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. माझ्या इंस्टा ID ला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.